नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पानुसार राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येणार आहे. ज्या महिला 21 ते 60 वर्ष वयोगटातील आहे, अशा गरजू महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहे, त्यांना महिन्याला 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. महिलांना आर्थिक सहाय्य आणि सशक्तीकरण प्रदान करण्यासाठी राबवण्यात आलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. चला तर मग बघूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा उद्देश काय आहे. राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मिती चालना देणे, राज्यातील महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणे. तर अशा प्रकारचा उद्देश समोर ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येणार आहे. आता आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे स्वरूप बघूया. पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा 1,500 रुपये रक्कम दिली जाणार आहे आणि या योजनेची अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून करण्यात येणार आहे. यानंतर आपण या योजनेसाठी पात्रता काय आहे ते बघणार आहोत. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. ही योजना राज्यातील विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला, निराधार महिला इत्यादी सर्व महिलांसाठी ही योजना असणार आहे. किमान वय 21 वर्ष पूर्ण व कमाल वय 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत, म्हणजे ज्या महिला 21 ते 60 वयोगटातील आहे अशा सर्व महिलांसाठी ही योजना असणार आहे. त्यानंतर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. तर आता बघूयात या महत्त्वपूर्ण योजनेसाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, त्यानंतर बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला आणि सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच काय तर इन्कम सर्टिफिकेटसुद्धा फॉर्म भरताना तुम्हाला आवश्यक आहे. त्यानंतर आहे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. बँक खाते असलेल्या पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत, पासपोर्ट साईज फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ॲप्लिकेशन करताना आवश्यक असणार आहे. तर ॲप्लिकेशन कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.